माझे नाव अथर्व विजय माने. मी इयत्ता 4थी शिकतो. मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी भाषण सांगणार आहे. तिरंगा आहे आपली शान, आपला भारत जगात मान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. सूर्याप्रमाणे तेज देणारे, व्यासपीठ चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे शीतल चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. आज आपण इथे सर्वजण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खूप खास आहे. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारतीयांच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. मित्रांनो, इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करीत होते. त्या अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारिले. उठाव, चळवळी, सत्याग्रह, आंदोलन करून इंग्रजांना जेरीस आणले. अखेर 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरवीरांनी आपले जीवन समर्पित केले. त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन. भारत मातेच्या रक्षणासाठी आजही स्वातंत्र्य सैनिक सज्ज आहेत. त्यांना माझे सलाम. या मंगलदिनी शाळा, कार्यालयाचे इत्यादी ठिकाणी झेंडा फडकवतात. तसेच देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. भारत आपली मातृभूमी आहे आणि तिच्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला आत्मनिर्भर व विश्वगुरू बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन की स्वातंत्र्य सदैव मनात असू दे, विश्वास शब्दावर कायम राहू दे, भारत असल्याचा गर्व नसानसात भिडू दे, आत्मनिर्भर लवकर भारत घडू दे. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय हिंद, भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद.